नमस्कार. मी आज बनवणार आहे चकली. तर चकलीसाठी मी आहे ना इथं रेडीमेड पीठ घेतलेलं आहे. तर हे रवीचं चकली भाजणी आहे. तर मी इथे 2 पुडे घेतलेले आहे. एका पुड्यामध्ये 30 ते 40 अशा मोठ्या-मोठ्या चकल्या होतात आणि इथे मी थोडा ओवा घेतलेला आहे. तर मी आता हे पुडे आहे ना म्हणजे पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये हे पीठ थोडं 5 ते 10 मिनिटं वाफेवरती शिजवून घेणार आहे. त्याच्यासाठी मी हे मापाला एक भांडं घेतलेलं आहे. तर ते आपल्याला 700 मिली पाणी घ्यायचंय. एका पुड्याला 700 मिली पाणी पाहिजे. तर असं 1400 मिली आपल्याला पाणी घ्यायचंय. थोडं जास्त ठेवायचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पीठ मळायचं आहे ना त्यावेळेस थोडा गरम पाण्याचा हात लावला ना म्हणजे पटकन पिठाचा गोळा पण तयार होतो. त्याच्यामुळे मी थोडं जास्तच ठेवणार आहे. इथे पण मी गॅसवरती पाणी पण आता उकळायला ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये 2 पळी तेल घालून घेणार आहे. 2च पळी घालायची, जास्त पण नाही, नाहीतर मग चकली आपली तेलकट होती. हे पहा मी तेल पण टाकून घेतलेलं आहे. इथे पहा आपल्याला सांगितलेलं आहे चकली भाजण्यासाठी 700 मिली पाणी घ्यायचं, 2 चमचे छोटे तेल. आपली एकदम परफेक्ट अशी चकली होती. तुम्हाला जर भाजणी बनवून जर जमत नसेल चकली बनवता तर हे असे रेडीमेड पुड्या आणून तुम्ही चकली घरी बनवू शकता आणि खूप चवीला म्हणजे छान लागती ही चकली. मी नेहमी ह्याच चकली म्हणजे भाजणीची चकली बनवते. इथे पहा पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आहे. तर आता मी काय करणार आहे, एक अर्धा ग्लास आहे ना पाणी थोडं काढून ठेवणार आहे. कारण आपण अर्धा ग्लास पाणी जास्त ठेवलं होतं ना, जर लागलं तर परत आपल्याला टाकता येतं. तर याच्यामध्ये मी 1 चमचा आहे ना मीठ घालणार आहे. त्याच्यामध्ये मिरची मीठ सगळं असतं, पण थोडं आपल्याला टाकायचं. आणि इथे ओवा पण मी घेतलेला आहे, ओवा टाकून घेणार आहे. छान उकळी येऊन द्यायची म्हणजे पीठ आपलं पटकन तयार होतं. तर आता मी याच्यामध्ये आहे ना पीठ घालून आहे ना, हे पहा अशा प्रकारे पीठ घालायचं आणि हटवून घ्यायचं. आपण बेसन हटतो ना असंच म्हणजे नॉर्मल थोडंसं शिजवून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं आहे ना त्याच्यावरती झाकण ठेवून आहे ना झाकून ठेवायचं आणि मग थोडंसं गार पडलं ना की लगेच मळून त्याचा गोळा बनवून ठेवायचा. म्हणजे चकली पण आहे ना छान अशी खुसखुशीत होती. हे पहा आपण पाणी पण एकदम प्रमाणामध्ये ठेवलं होतं तर पातळ नाही झालं, काय नाही. आता मी हे ना 10 ते 15 मिनिटं आहे ना असंच झाकून ठेवणार आहे. 15 मिनिटं. तर गॅस पण घालवलाय आणि हे पाणी जे मी ठेवलं होतं ना अर्धा ग्लास काढून, तर हे आपण परातीमध्ये पीठ काढून घेतल्यानंतर आपल्या हाताला लावायला गोळा बनवायला गरम पाण्याने बनवला ना म्हणजे पटकन गोळा पण तयार होतो. गार पाणी वापरायचं नाही. इथे पहा मी सगळं चकलीचं पीठ आहे ना पातेल्यामध्ये शिजवून घेतलेलं, हे मी आता परातीमध्ये आहे ना काढून घेतले. आता ते थंड पण झाले, जास्त पण थंड नाही जास्त पण गरम नाही आहे. तर मी आता ते चांगलं आपलं चपातीच्या पिठासारखं मळून एकजीव करून घेणार आहे आणि नंतर चकली बनवून घेणार आहे. हे पहा मी चपातीच्या पिठासारखा चांगला मस्त असा कणकणीत दणदणीत मळू मळू गोळा बनवलाय. हे पहा पीठ पण छान असं आपलं फुगले. तर आता मी काय करणार आहे, चकली बनवून घेणार आहे. दिवाळीत सगळ्या पदार्थांमध्ये आवडणारी फेवरेट गोष्ट म्हणजे चकली. इथे पहा मी कढईमध्ये तेल पण छान असं गरम करायला ठेवलेलं आहे, तेल पण तापलंय आणि इथे मी सोऱ्या घेतलाय. हे पहा हा जुन्या पद्धतीचा सोऱ्या आहे, हा मी घेणार आहे आणि याने मी चकली बनवणार आहे. तर इथे पहा चकलीचं पीठ पण छान असं तयार झालेलं आहे. तर इथे पहिले आहे ना सोऱ्याला पाणी लावून घ्यायचं मग आपल्याला याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं. हा द्यायची वाल तुला पण द्यायची बा. हे पहा काय म्हणतोय, हे पहा अशा प्रकारे आहे ना चकली करून घ्यायची. हे पहिलं तोंड असं दाबायचं म्हणजे ना चकली आपली छान अशी होती. प्रकारे मी चकली बनवलेली आहे. एका सोऱ्यामध्ये 9 चकल्या झालेल्या आहेत पहा. आणि आता मी सगळ्या चकल्या आहे ना अशा बनवून घेणार आहे. तर इथे पहा पेपरवरती आपण ठेवली ना चकली, हे बघा तेल पण छान असं तापलंय आपलं आणि जास्त फुल गॅसवरती चकली
तळायची नाही, मध्यम गॅस करायचा, म्हणजे आतमधून पण चकली छान अशी भाजली जाते. तर अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या करून तळून घेणार आहे पहा. आणि जेव्हा या बुडबुड्या आपल्या बंद होतात ना, तेव्हा म्हणायचं की आपली चकली छान अशी तळली गेलेली आहे. आणि बुडबुड्या जर येत असेल ना, तर मग तुम्ही जर काढत असाल तर म्हणायचं मग ती चकली आतमध्ये कच्ची राहणार, कुरकुरीत होणार नाही. ह्या जेव्हा बुडबुड्या बंद होती ना, तेव्हा मग चकली आपली तयार होती. तर अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या बनवून घेणार आहे. ते पाहू शकता माझ्या सगळ्या चकल्या करून झालेल्या आहेत. पहा एवढी मोठी पाटी भरली 2 पुड्यांमध्ये. तेलकट नाही, काय नाही. खूप छान अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत. हे पहा किती छान असा आवाज येतोय. इथे पहा किती छान अशा आपल्या चकल्या झालेल्या आहेत आणि खूप अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. पहा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.